कुंभ राशीवाल्यांनी आता घाबरायची गरज नाही. तुमचा गोल्डन काळ सुरू होतोय. 7.5च्या शेवटच्या टप्प्यात राजयोगाची सुरुवात होत आहे. होय, कुंभ राशीसाठी आता उतरती 7.5 खरोखरच मोठी संधी आणि दिलासा घेऊन आली आहे. ज्योतिषशास्त्रात उतरत्या 7.5ला मौल्यवान मानलं जातं, कारण शनिदेव जाताना आपल्या झोळीत यशाची फळं टाकून जातात असं सांगितलं जातं. तुमच्यासाठी या काळात काय असेल, कोणत्या गोष्टी घडणार आहेत, चला थोडक्यात समजून घेऊया. 7.5चा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा राशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा ते जाताना हत्तीच्या पावलानं सुखसमृद्धी देऊन जातात आणि 2027 पर्यंत तुम्हाला मानसिक आणि आर्थिक आराम मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात नेमकं काय घडेल, तर गेल्या 5 वर्षात तुम्ही जे अपार कष्ट केले आहेत, ज्या संघर्षातून तुम्ही गेला आहात, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या मेहनतीची चीज होईल आणि समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची जुनी येणी जी अनेक दिवसांपासून रखडलेली होती, ती सुद्धा या काळात परत मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. एवढंच नाही तर गुंतवणुकीतून लाभ मिळण्यास सुरुवात होईल. विनाकारण होणारे खर्च कमी होऊन तुमची बचत वाढू लागेल. नोकरीत प्रलंबित असलेले प्रमोशन असेल किंवा पगारवाढ असेल, या काळात तुम्हाला हमखास मिळण्याची शक्यता दाट आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होणार आहे. जी लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, त्यांच्यासाठी हा टप्पा अतिशय शुभ आणि आनंददायी ठरणार आहे. 7.5च्या पहिल्या 2 टप्प्यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत केलंय. आता मनातील अनामिक भीती, चिडचिड आणि नैराश्य दूर होणार आहे. तुम्ही अधिक शांत आणि समजूतदारपणे निर्णय घेणार आहात. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद आता संपणार आहेत. घरात आनंदाचं वातावरण राहील. ज्यांचे विवाह जुळत नव्हते किंवा ज्यांना संतती सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. शनिदेव जाताना फळ देतात, पण ते तुमच्या कर्मावर सुद्धा आधारित असते बरं का. ज्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. फळ मिळण्याची वेळ आली आहे म्हणून काम सोडू नका. अधिक जोमाने प्रयत्न करा. आळस टाळा. यश मिळाल्यावर जमिनीवरच राहा. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः कष्टकरी वर्गाचा अपमान करू नका. शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आहाराकडे आणि आरोग्याकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यातील या उतरत्या 7.5चा काळ अधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजे रोज हनुमान चालिसाचं पठण करा. यामुळे उरल्या सुरल्या अडचणी नष्ट होतील. दुसरी गोष्ट, शनिवारी काळ्या वस्तू किंवा अन्नदान करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ